ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने आता सगळ्यांचीच गंमत केलेली असते. तेव्हा सगळेजण रागातच त्याच्याकडे पाहतात. मग नंतर चैतन्य त्याची बाजू सावरतो आणि थोड्या वेळानंतर म्हणतो, मी सांगत होतो अर्जुनला पूर्णा आजी की असं करू नकोस रे, असं सर्वांना फसवू नकोस, कारण सगळेजण काळजी करत असतील. पण त्याने ना ऐकलंच नाही. तेव्हा पूर्णा आजी रागातच त्याच्याकडे पाहतात. मग आता तो म्हणतो, पूर्ण आजी मला सांग, हे बघ सायली कशी बघत होती सकाळपासून, माझ्याकडे कशी माझ्या पाठीमागे फिरत होती, किती काळजी करत होती, आणि म्हणून मी हे सगळं केलं तिच्या मनातील भीती जावी ना यासाठी, असं म्हणून तो सायलीकडे पाहतो. तर सायली अजूनच रागात त्याच्याकडे पाहत असते आणि खूपच चौताळते. ती विचारते, काय अहो काय चाललंय काय तुमचं? अर्जुन म्हणतो, काय म्हणजे? अगं नको ना घाबरू तू. तेव्हा सायली रागातच उठते. ती रडत असते आणि म्हणते, तुम्हाला कळत नाही का हो? हे सगळं सोप्पं वाटते का? तर असं नाहीये समजलं हो. तुमच्या जखमा पाहून माझा जीव गेला असता तर, आणि तुम्हाला घरात मी राहायला सांगितलं होतं ना, यात पूर्ण आजी आई आणि बाबांचा काय दोष होता? आणि उगीच त्यांना काय या गोष्टीची शिक्षा पण नाही दोष माझा होता ना. हे आज मला कळलंय, कारण मला तुमची काळजी वाटली. हा माझा मूर्खपणा होता आणि हे आज नेमकं तुम्ही दाखवूनच दिलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही असं नाहीये. पण सायली आता रागातच तेथून निघून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाहीये ग सायली, ऐक ना माझं एकदा तरी ऐक. पण सायलीला आता खूपच राग आलेला असतो. तर अर्जुन खूपच काळजीत पडतो की उगीचच मी माझ्या सायलीला त्रास दिला. तर इकडे प्रतिमाला डॉक्टर श्रद्धा या भेटायला आलेल्या असतात. तेव्हा बरं वाटते ना तुम्हाला प्रतिमा वहिनी, असं त्या विचारतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो चांगल्यापैकी बरं वाटतंय. तेव्हात या पुन्हा विचारतात, लक्षात राहतंय ना तुमच्याच्या? प्रतिमा म्हणते, हो राहते, माझ्या चांगलंच लक्षात राहते. असं म्हणून ती पुन्हा रविराजकडे पाहते आणि तिला जरा एका क्षणी धक्काच बसतो. प्रतिमा सांगते, तुम्हाला एक बोलू का? अहो होतं काय ना, कधी कधी मी एखादी गोष्ट करते आणि माझ्या मग नंतर लक्षातच राहत नाही. त्यावरती आता रविराज म्हणतो, पण श्रद्धा अगं प्रतिमामध्ये बरीच प्रगती सुद्धा झालीये बर का, कारण बऱ्याच जुन्या गोष्टी सुद्धा तिला आठवायला लागल्या आहेत. मग त्यावेळी आता सुमन हसते आणि म्हणते, हो त्या दिवशी नाही का प्रतिमा वहिनी, तुम्हाला आठवलं अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे तेव्हा? प्रतिमा हसतच हो म्हणते. त्यावेळी डॉक्टर श्रद्धा म्हणतात, ही इम्प्रूव्हमेंट चांगली आहे, परंतु एव्हाना विसरणं थांबायला हवं होतं, म्हणजे त्या काही विसरतील असं व्हायलाच नको होतं. आता मला सांगा प्रतिमा वहिनी, तुम्ही गोळ्या वेळेवर घेताय ना, असं ती विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो मी अगदी व्यवस्थित गोळ्या घेते, आणि मीही नको म्हटलं तरी सुमन मला गोळ्या द्यायची राहणार आहे का? अहो ही खूप काळजी घेते माझी. त्यानंतर डॉक्टर श्रद्धा विचारतात, सुमनताई मी 250 mgच्या गोळ्या दिल्या होत्या, त्याच घेताय ना तुम्ही? तेव्हा सुमन आता हो लगेच म्हणते, पण मात्र नागराजला आता भीती वाटू लागते, कारण त्याला माहीत असतं त्या गोळ्या मीच चेंज केल्या आहेत. मग पुढे आता डॉक्टर श्रद्धा विचारतात, तुम्ही डोस कमी वगैरे नाही देत ना? आता मला जरा गोळ्या बघू बरं. त्यावेळी सुमन म्हणते, हो दाखवते. हा त्यानंतर तो ड्रॉवर आता उघडणार असतो, पण मनातच विचार करतो, ज्याची भीती होती तेच झालं. आता या डॉक्टरने जर गोळ्या बघितल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार. मला ज्याची भीती होती ना तेच होते की काय आता मनात पुन्हा पुन्हा म्हणत असतो. तेव्हा नागराज आता गोळ्या हातात घेतो, परंतु आता त्याला कशा द्याव्या ह्याच कळत नाही. प्रताप अर्जुनला म्हणतो, अर्जुन हे बघ मी नेहमी तुझी बाजू घेत असतो, परंतु तुझी ही मस्करी अजिबात खपून घेणार नाही. हा मी. त्यावेळी अर्जुन म्हणतो, पण डॅड पूर्ण आजी सुद्धा म्हणतात हो, तुला नसती मस्करी कशी सुचते रे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, अग आजी मी फक्त आपला, असं म्हणून तो बाजू सावरत असतो. त्याचवेळी आता कल्पना सुद्धा खूपच चिडते आणि म्हणते, अर्जुन गप्प बस.
हा अरे एक तर माझा जीव किती टांगणीला लागला होता, पण त्याच्याना तुला खरंच काही वाटत नाहीये. त्यानंतर विमल म्हणते, दादा सायली ताई ना वर खूप रडत असणार आहे. तुम्ही ज्या तिकडे, तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. त्याच वेळी तो तेथे थांबलेला असतो. आता प्रताप म्हणतो, अरे असा आमच्या तोंडाकडे काय बघतोस अर्जुन, तू अरे जा आता वर आणि समजाव तिला. आणि तुला सांगू चैतन्य, तू याला ना थांबवायला होच आता. तू सुद्धा चुकला आहेस, समजलं. आता वर जा अन सायलीची माफी माग. तेव्हा अर्जुन आणि चैतन्याचा आता चेहराच पडतो. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, डॅड आय एम रिली व्हेरी सॉरी, पण घरी आल्यानंतर पटकन खरं काय ते मी सांगणारच होतो. सर्वांना मला वेळच मिळाला नाही हे सगळं सांगायला, आणि मला खरंच असं वाटलंच नव्हतं की इतकं सगळं काही अगदी होऊन बसेल. तेव्हा चैतन्य सुद्धा म्हणतो, सॉरी काका, सर्वांनाच सॉरी. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे बाळांनो इथे नको आता तुम्ही दोघेही ना तिकडे जा सायलीकडे. तेव्हा ते दोघेही हो असं म्हणतात आणि सायलीकडे जायला निघतात. तेव्हा कल्पना पूर्ण आजी आणि प्रतापला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तर इकडे अर्जुन आता रूम जवळ जातो आणि दार उघडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला आता समस्त दार तर आतून सायलीने बंद करून घेतले. म्हणून तो दार ठोठवतो आणि म्हणतो, बायको दार उघड ना. अगं मी माफी मागायला आलोय तुझी, उघड ना प्लीज, दार उघड. तेव्हा सायली रागातच त्यांच्याकडे बाहेर पाहत असते. तर चैतन्य म्हणतो, वहिनी मी पण तुझी माफी मागायला आलोय, आणि खरं सांगू तुला अर्जुनपेक्षा मी कमी चुकलोय माझ्यासाठी, तरी माफी माग. तर सायली अजूनच आश्चर्याने बाहेर पाहते. तेव्हा अर्जुन बायकोदार उघड, बायकोदार उघड असं म्हणून सारखं सारखं दार ठोठावत असतो. तर चैतन्य सुद्धा वहिनी प्लीज माझ्यासाठी तरी उघडा असं म्हणत असतो. तेव्हा मात्र सायली आता नाईलाजाने लगेचच दार उघडते. त्यावेळी आता अर्जुन चैतन्य दोघेही आतमध्ये येतात. सायली आता रागातच तिथे बेडवर बसलेली असते. ते दोघेही आता कान पकडून माफी मागत असतात. त्यानंतर आता अर्जुन पुन्हा वेड्यासारखा बोलतो, तो मी खरंच फक्त 10 मिनिट मस्करी करणार होतो. तेव्हा आता सायली रागातच त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, जर त्या पहिल्या 10 सेकंदातच माझा जीव गेला असताना मग तुम्हाला समजलं असतं. तर दुसरीकडे आता श्रद्धा विचारते, रविराज मी वहिनींना काही पथ्य पाण्यात सांगितलं होतं, तेवढं पथ्यपाणी व्यवस्थित पाळताय ना. तेव्हा आता लगेचच रविराज सांगतो, हो श्रद्धा, सुमन असताना काही काळजी करण्याची गरजच नाहीये. त्यावेळी आता श्रद्धा ठीक ठीक आहे असं म्हणते. नागराज आता त्या गोळ्या लपवून ठेवत असतो आणि मग नंतर सर्वांचा डोळा चुकवून, म्हणजे हे तिघेही बोलण्यामध्ये व्यस्त असतात, ते पाहून आता नागराज आपल्या खिशामध्ये ती गोळ्यांची डबी लगेचच लपवल्यामुळे त्याला आता जरा बरं वाटतं आणि तो मोकळा श्वास घेतो. तेव्हा तो सुमनला विचारतोय, सुमन इथे गोळ्या होत्या कुठे गेल्या. सगळेजण धक्क्याने नागराजकडे पाहतात. तेव्हा सुमन सांगते, अहो तिथे तर होत्या त्या गोळ्या. मग आता नागराज मुद्दामहून म्हणतो, नाहीयेत सुमन, इथे गोळ्या कुठे ठेवल्या आहेत तू बघ बरं जरा, तू स्वतः. तेव्हा ती म्हणते, अहो थांबा मी आले बाजूला, हो मी शोधते. मग तो आता मुद्दामच म्हणतो, हो बघ बरं नीट बघ जरा, दुसऱ्या ड्रॉवरमध्ये ठेवली का तू वेमण्यासारखी. तेव्हा ती म्हणते, नाही हो मग मी इथेच ठेवते नेहमी गोळ्या त्यावरती. रविराज सुद्धा सांगतो, सुमन तिथेच बघ, नीट बघ, असेल तिथे कुठेतरी. त्यावेळी सुमन सांगते, अहो नाही भाऊजी, मी इथेच ठेवल्या होत्या गोळ्या, पण इथे खरंच नाहीये. मग आता त्या गोळ्या सापडत नसतात, त्यामुळे सर्वांनाच टेन्शन येतं. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणते, वहिनी तुम्ही तर म्हणाल्या होतात ना की गोळ्या अगदी व्यवस्थित दिल्या जातायत म्हणून, आणि आता या तर म्हणतायत गोळ या सापडत नाहीये. तेव्हा सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं. सगळेजण सुमनकडे आता पाहू लागतात. तर नागराज आता नेहमीच रामाने निराळा राहतो. तर रविराज आता सुमनला विचारतो, बोल ना सुमन कुठे आहेत त्या गोळ्या. इकडे आता सायली रुसून बसलेली असते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो की सायलीली प्लीज नको ना, अशी शांत बसू, शांत असेल ना तर मला नाही चैन पडत.
तेव्हा सायली अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो, बायको प्लीज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात का? त्यावेळी सायली आता काहीच बोलत नसते. मग अर्जुन चैतन्याला खुणावतो की काय करू रे, म्हणजे हिचा राग जाईल तेव. हा चैतन्य असं त्याला इशारा करतो, कान पकडून उठावशा घाल. मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, कान पकडून उठावशा घालतो. आणि मग नंतर तो म्हणतो, जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस ना सायली, तोपर्यंत मी उठाबशा काढतच राहणार. आता माझे पाय दुखले ना तरीही चालेल, माझी कंबर गेली ना तरीही चालेल, काढतो. हा सायली उठाबशा काढतो आता असं म्हणून तो कान पकडून तसाच उभा राहतो, जेणेकरून सायलीला दया येईल आणि ती नका उठावशा काढू असं म्हणेल. परंतु सायली काहीच बोलत नसते, ती रागातच त्याच्याकडे पाहते. त्यामुळे अर्जुनला वाटतं की आता उठावशा काढाव्याच लागतील. तेव्हा तो आपला गुपचूपच असा उठाबशा काढू लागतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच 9-10 उठाबशा काढतो. तेव्हा चैतन्य आता त्या उठाबशा मोजत असतो. तेव्हा अर्जुनला आता पायांना त्रास होऊ लागतो, पायात गोळे येऊ लागतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे काढ उठाबशा, फक्त 9 झाल्या आहेत. तर सायली अर्जुनकडे मात्र दुर्लक्ष करत असते. तेव्हा चैतन्य आता सारखाच फोर्स करतो, अरे काढ. अर्जुन म्हणतो, अरे तू माझा मित्र आहेस की या सायलीचा भाऊ आहेस, बोल ना. मग आता चैतन्य म्हणतो, मी कुणा एकाची साईड कधीही घेत नाही. दुसरीकडे आता त्या गोळ्या सापडत नसल्यामुळे सर्वांना भलतं टेन्शन येतं. तेव्हा असा हलगर्जीपणा करून चालणार नाही असं डॉक्टर श्रद्धा, रविराज आणि प्रतिमाला सांगतात. त्यावेळी प्रतिमा सांगते की आमची सुमन्ना कधीही हलगर्जीपणा नाही करणार, कारण आज सकाळीच तिने मला एक गोळी दिली होती अहो. त्यानंतर सगळेजण आता धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात. तेव्हा नागराज लगेचच सुमनकडे पाहतो आणि विचारतो, सुमन, तू सकाळी गोळी दिली होती का वहिनीला? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मला सुमनने सकाळीच गोळी दिली होती. त्यावेळी नागराज लगेच शब्दांची फिरवाखेरव करतो आणि विचारतो, वहिनी, मग मला आता तू सांग बरं, सकाळी तू खिडकीतून काय फेकलंस खाली? तेव्हा कुठे काय फेकलं असं प्रतिमा विचारते. तेव्हा नागराज आता पुढे जातो आणि म्हणतो, वहिनी, अगं तू खिडकीतून काहीतरी फेकलं आणि मी बघितलं, मला एक सांग, औषधांच्या गोळीची बाटली तर नव्हती ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो मी असं कसं करेल नागराज भाऊजी? तेव्हा नागराज पुन्हा एकदा आता प्रतिमाला वेळ ठरवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यावेळी तो म्हणतो, हे पहा डॉक्टर श्रद्धा, आमच्या वहिनीच्या बाबतीत ना आजकाल पुन्हा हे असं व्हायला लागले. म्हणजे कसं असतं ना, ती एक गोष्ट करते आणि मग नंतर विसरून जाते. अहो मध्ये नाही का पूर्ण आईंना मेसेज केला होता तिने आणि काय म्हणाली, तर मी हा मेसेज केलाच नाही म्हणून कदाचित गोळ्यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं असेल. म्हणजेच तिने फेकली असेल बाहेर आणि मग विसरली असेल. इकडे आता अर्जुन उठावशा काढतच असतो. 12-13 उठावशा काढून होतात तर त्याच्या पायात आता अक्षरशः गोळा येऊ लागतो. सायलीचा राग अजूनही गेलेला नसतो. तर अर्जुन म्हणतो, नाही, आता बायकोचा राग गेल्याशिवाय मी अजिबात थांबणार नाही. तर मग पुढे आता त्याला एकही उठावशी काढावीशी वाटत नाही. तो म्हणतो, थकलो, माझे पाय गेले, आता पूर्णपणे पायांचा तुकडा पडला नाही, उठावशा मी काढू शकता आता. तर चैतन्य मात्र आता अर्जुनवर खूप हसत असतो. तर सायली सुद्धा गालात हसू लागते. त्यानंतर आता त्याला जाणवतं की सायली अजूनही चिडेल. मग आता तो म्हणतो, नाही, मला थांबायचं नाहीये, कारण बायको जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत मी कसला थांबतोय. कारण बायकोचा रागवलेला लाल चेहरा जर मला दिसला ना तर अजून मला जोश येतो, अजून मला ताकद येणार असं म्हणून तो उठाबशा काढणार. तेवढ्यातच सायली पुन्हा हसू. मग त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, काय रे, किती उठाबशा झाल्यात? चैतन्य म्हणतो, काय 12 झाल्यात? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे, 14 झाल्यात आता. त्याचवेळी आता अर्जुन पुन्हा उठावशा काढतो. सायली म्हणते, पुरे जर मी आता थांबायला सांगितलं नाही ना तुम्हाला तर तुमचं नाटक ना असंच सुरू राहील पुढे असं म्हणून
ती गालातच हसते, तेव्हा अर्जुन एकदम शांत होतो, सिरियस होतो आणि म्हणतो, तुला सांगू बायको, ती मस्करी नव्हतीच. आणि आय एम रिली व्हेरी सॉरी, मी अशी मस्करी करायलाच नको होती. त्यानंतर अर्जुन अगदी प्रेमानेच कान पकडतो आणि सॉरी असं म्हणतो. सायली म्हणते, अजिबात नाही ना, उलट आता मी चिडूनच माहेरी निघून जाणार आहे. तेव्हा अर्जुन तिला विचारतो, कशाला? माहेरी जायच. त्यानंतर तो म्हणतो, ओके, तुला जायचं असेल तर जा, पण मी माहेरी येऊन तुला त्रास देणारच. तेव्हा सायली म्हणते, मी आई बाबा आणि पूर्णा आजी या सगळ्यांना घेऊन आज माहेरी जाणार आहे. त्याचवेळी चैतन्य डोक्याला हात लावतो की काय भांडण आहे यांची, मग आम्हीच सगळेजण गेल्यानंतर ना तुम्ही सुद्धा तिकडे या, मग ते तुम्हाला बरोबर असं म्हणून ती अचानक बोलायचीच थांबते आणि हसत असते. तेव्हा तिला काहीतरी आठवतं. अर्जुन चैतन्य तिच्याकडे पाहतच राहतात. दुसरीकडे आता लगेचच डॉक्टर श्रद्धा म्हणतात, मला ना याचा इलाज करावाच लागणार आहे आणि हे पहा, यावेळी डोस सुद्धा मी जास्त लिहून देते. गोळ्या तुम्ही अगोदर लवकरात लवकर स्टार्ट करा. तेव्हा आता रविराज हो म्हणतो, तर नागराज आता त्या प्रिस्क्रिप्शनकडे पाहतच राहतो, कारण त्याला समजतं आता आपलं काही खरं नाही, कारण ह्या गोळ्या देताच येणार नाही. तर बिचारी प्रतिमा ही मनातच आपली कुढत बसते आणि म्हणते, खरंच मी त्या गोळ्यांची बॉटल अशी खिडकी बाहेर फेकून दिली असेल का? पण का? कारण माझ्या सुमनने तर माझी एकही गोळी चुकवली नाहीये, एवढं तर मला 100 माहीत आहे. आणि तरीही हे असं का होतंय मला कळतच नाहीये. इकडे आता अर्जुन विचारतो, बायको काय झालं? अचानक बोलायची अशी का थांबलीस तू? सायली म्हणते, तुम्हाला माहितीये या सगळ्यांनी ना माझ्या माहेरी यायला हवं. अर्जुन म्हणतो, कशाला? उगीच हे सगळं ना आपण कॅन्सल करूयात. मग आता सायली म्हणते, अहो ऐका ना, अहो मी असं म्हणतीये की माझ्या सासरच्यांनी खरंच माझ्या माहेरी यायला बघा बरं, आपलं लग्न झाल्यापासून आश्रम हे बंदच होतं, परंतु आता आश्रम सुद्धा उघडलं गेलं आहे. आपला आश्रम पुन्हा आपल्याला मिळालंय, त्यामुळे माझ्या सासरकरच्यांनी सगळ्यांनी आश्रमामध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी माझी गादी बघायला हवी, त्याचबरोबर मी विणलेलं तोरण आणि अजून खूप काही अशा गोष्टी आहेत त्या बघायला हव्यात. आणि तुम्ही माझ्या सासरच्यांना माझ्या माहेरी घेऊन येणार आहात, चालेल ना? तेव्हा अर्जुन विचारतो, पण सगळ्यांना असं आश्रमामध्ये तरी कसं घेऊन यायचं सांगा बरं? मग सायली आता हट्टानेच म्हणते, आता ते काय कसं करायचं ना ते तुम्ही तुमचं बघून घ्या. हा, मी तुम्हाला माफ करायला हव्य ना? मग माझ्या सासरच्या सगळ्यांना घेऊन तुम्ही माझ्या माहेरी यायचं, माझ्या आश्रमामध्ये यायचं, म्हणजे सगळ्यांना किती आनंद होईल. त्यानंतर आता ती तिघेही ठरवतात, काहीही झालं तरी आता आश्रमात जायचं आणि सायलीने माफ करायला हो असेल तर घरच्यांना आता मनवावंच लागेल. पण बायकोच्या रागापेक्षा घरच्यांचा राग आता कमीच आहे आणि त्यांना बरोबर मला पटवता येईल असं अर्जुन सुद्धा म्हणतो. त्यानंतर आता सगळेजण पुन्हा एकदा हॉलमध्ये येतात. तेव्हा सायलीचा राग गेला की नाही असं घरातील सर्वजण अगोदर पाहत असतात. मग आता राग गेला की नाही असं प्रताप तेथे आल्यानंतर तिला विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो राग तर गेला आहे. मग सायली म्हणते, पण मी यांना ना एक अट घातली आहे. तेव्हा कसली अट आता असं पूर्ण आजी विचारतात. अर्जुन म्हणतो, आता मी सांगतो तो, पण त्या अगोदरन मी पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागतोय, ते सुद्धा अगदी मनापासून. तेव्हा लगेचच पूर्ण आजी रागात म्हणतात, परत हे असं करायचं नाही अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही करणार मी पूर्ण आजी. तेव्हा आता मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. अरे अर्जुन असं पूर्ण आजी त्याला लहान बाळासारखं समजावतात. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, त्या बदल्यात आमची म्हणजे सायलीची एक इच्छा पूर्ण करायची. तेव्हा अर्जुनला आता लगेचच प्रताप विचारतो, पण कुठली इच्छा रे? तेव्हा अर्जुन सांगतो की तिला ना तिच्या माहेरी सर्वांना इन्व्हाइट करायचंय, कारण तुम्ही कधीही तिच्या माहेरी गेला नाहीत ना म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते, हो एकदा गेलो होतो ना, पण तेव्हा माहीत नव्हतं पुढे काय काय झेलावं लागणार आहे.
मग आता सगळं काही आता पुन्हा कल्पनाला आणि सायलीला आठवतं. महापूजेचा मान हा सायलीला मिळाला होता. तेव्हा आम्ही कशा प्रकारे आश्रमामध्ये गेलो होतो. सायलीला तिथे नवीन साडी वगैरे सुद्धा दिली होती. त्याच वेळी सायली आता म्हणते, आई अहो, तुम्ही तेव्हा ना महाआरतीच मानाच वस्त्र घेऊन आला होतात. आता माझी सासूबाई म्हणून हक्काने मानपान करून घ्यायला या ना तुम्ही, कारण अहो आमचं घर आम्हाला अगदी 2.5 वर्षानंतर मिळालंय आणि त्या वास्तूत ही आलात आणि सगळेजण जेवलात तर मला खरंच खूप छान वाटेल. आता तुम्ही सगळेजण याल ना असं ती आता विचारते. तर आता सगळ्यांकडे ती आशेने पाहत असते की सगळेजण येतील, माझ्या घरी पोटभर जेवतील, मग लगेचच. आता तेव्हा कल्पना मात्र एकदम उदासच असते, शांत शांत असते. तर प्रताप लगेचच सांगतो, अगं कल्पना काय झालं, तुला आपण सायलीच्या घरी जायचं ना. आणि तुला सांगू सायली, तुझ्या हातच्या जेवणावरचा ताव मारायला आम्ही येणारच. मग आता चैतन्य सुद्धा म्हणतो, आता मी सुद्धा येणार आहे. तुम्ही आमंत्रण नाही दिलं तरी असंही केससाठी तिथे जाऊन जाऊन एवढा वैताग आलाय ना. आता यावेळी मी जावयाचा मित्र म्हणून मिरवणार म्हणजे मिरवणारच. अरे वाह. पण त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की वहिनी उद्या नाही जमणार, उद्या एका साखरपुड्यासाठी पुण्याला जायचंय. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, तुमचंच घर आहे, तुमच्या सोयीने कधीही येऊ शकता तुम्ही. त्यानंतर अर्जुन विचारतो, पूर्ण आजी मम्मा तुम्ही याल ना नक्की. तेव्हा आता पूर्ण आजी हो म्हणतात खरं, परंतु कल्पना म्हणते अजिबात नाही येणार. आता तीच हे बोलणं ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या आश्रमाशी माझा काही संबंध नाहीये ना, तिथल्या माणसांशी. असं तुटकपणे जेव्हा कल्पना म्हणते तेव्हा मात्र सायलीला खूपच वाईट वाटतं. घरातील सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो, कल्पना ऐक ना. तरीही कल्पना अजिबात ऐकायला तयारच होत नाही. ती आता रागाच्या भरात लगेचच तिथून निघून जाते, कारण तिच्या मनात असणारा सायली बद्दलचा राग काही अजून गेलेला नसतो हे सगळ्यांना आता समजतं. त्यामुळे सगळेजण अगदी उदास होतात, शांत शांत राहतात. त्यानंतर सायली उदास होत विचारते, पूर्णा आजी अहो, तुम्ही तरी याल ना. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, मी अगं पण माझे गुडघे फार दुखतात. आता या आठवड्यात मी मंदिरात सुद्धा गेले नाही, त्यामुळे मला येता YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.